महाराष्ट्रात सध्या खोक्या भोसले या शिकाऱ्याच्या नावे खळबळ माजली आहे। तब्बल 200हून अधिक हरणांची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। मोरांसाठी प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राच्या भूमीत त्यानं मोरांवरही काळं थैमान घातलं असं स्थानिकांचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर सोलापुरात एक चांगली घटना घडली आहे। एका हरणाचा जीव एका सजग नागरिकामुळे वाचला आहे। सोलापूरच्या कुमठे तांडा परिसरात भीषण उन्हामुळे वन्य प्राण्यांना पाण्यासाठी गावांकडे धाव घ्यावी लागत आहे। असंच एक हरिण मद्रे रस्त्यावर पाणी शोधत आलं, पण दुर्दैवानं त्याच्या मागे भटके कुत्रे लागले। जीव वाचवण्यासाठी वेगानं पळणाऱ्या त्या हरणानं प्लॉटिंगसाठी लावलेल्या लोखंडी तारेला जोरात धडक दिली। त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि तो वेदनेने विव्हळू लागला। ही घटना कुमठे तांड्यातील शिक्षक मोहन राठोड यांच्या कानावर आली। त्यांनी तात्काळ एका पत्रकाराला माहिती दिली आणि त्या पत्रकाराने वनविभागाशी संपर्क साधला। वनविभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्या जखमी हरणाला सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्याच्यावर उपचार सुरू केले। हरणाला पाहण्यासाठी संपूर्ण तांड्यातील लोकांनी मोठी गर्दी केली होती। लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार झाले।